राजयोग संजीवनी सुख स्वास्थ्य संपदा वर्धिनी प्रिय आत्मन बंधो नो अनुभव करा हो अनुभव करा। शिव पिता योग शिकवी दुःखाचा वडवा विझवी जीवन नंदन वन फुलवी ज्ञानामृत रस पान करा अनुभव करा। राजयोग संजीवनी। नमस्कार दर्शको, राजयोग एक संजीवनीमध्ये मी पुन्हा तुमचं खूप स्वागत करते। आपल्याबरोबर नेहमीप्रमाणे डॉक्टर सचिन आहेत स्टुडिओमध्ये। त्यांचं मार्गदर्शन आपल्याला मिळतं आहे। मागच्या सिरीजमध्ये त्यांनी आपल्याला खूप सुंदर गिल्ट म्हणजे आत्मग्लानी आणि एन्झायटी जी भीती निर्माण होते त्याबद्दल आपण चर्चा करत होतो। त्याबद्दल त्यांनी आपल्याला खूप सुंदर मार्गदर्शनही केलं होतं आणि बोलताना त्यांनी आपल्याला विवेक आणि भावना याच्यावरही सांगितलं होतं। आज याच्याच पुढे आपण त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत। तर मी पुन्हा एकदा त्यांचं स्टुडिओमध्ये स्वागत करते। ओम शांती, नमस्कार। ओम शांती। डॉक्टर सर, आपण मागं बोलत होतो की विवेक आणि भावना आणि त्याचं बॅलन्स कसं राखायचं, कारण हे खूप अवघड आहे। आपण जितकं म्हणतो तितकं सोपं नाही याचं बॅलन्स, ते केव्हा क्रॉस होतं ते आपल्यालाही कळत नाही। योगाचा दुसरा शब्द आहे बॅलन्स। लोक म्हणतात की योग करायचं म्हणजे काय करायचं, तर योगाचं दुसरं नाव आहे संतुलन। आणि खरं तुम्ही म्हणालात की हे संतुलन ठेवणं सुरुवातीला कठीण वाटतं, पण हे संतुलन ठेवण्याचं जे काम आहे ते करत असते बुद्धी। आमच्याकडे भरपूर लोक येतात आणि जे म्हणतात की आमचं मन फार अशांत आहे, भरकटत असतं, आज इथे आहे तर उद्या अमेरिकेत असतं किंवा कुठे असं पळत असतं। आणि जे भावनेबद्दल आपण बोलत होतो ती भावना आमच्या विवेकाला हरून घेऊन जाते, पळून घेऊन जाते, ज्याला आम्ही इंग्रजीमध्ये इमोशनल हायजॅकिंग म्हणतो। की त्या भावनेच्या भरात भरपूर काय असे कर्म होतात जे व्हायला नाही पाहिजे। मग ते म्हणतात की ह्याचं काही सोल्युशन आहे की नाही। येस, डेफिनेटली सोल्युशन आहे आणि तुम्ही बॅलन्समध्ये राहू शकता। आपल्याला परमेश्वराने एक सुंदर तुला दिलेली आहे। तुला म्हणजे ज्याला आपण तराजू म्हणतो, तर ते बॅलन्स दिलेला आहे आणि तो आपल्या बरोबर इथे दोन डोळ्यांच्या मध्ये आहे, ज्याला आपण तिसरा नेत्र म्हणतो। ही सगळी सांकेतिक भाषा आहे। तर हा जो तिसरा नेत्र आपल्याला परमात्म्याने दिलेला आहे तो राजयोगाद्वारे उघडतो। की असं शास्त्रामध्ये वर्णन आहे की योगी लोक असतो त्यांच्या इथे तिसरा नेत्र असतो। हा तिसरा नेत्र नसून इथे आपल्याला परमात्म्याने आत्म्याचं स्थान सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये बुद्धी, जसं आता तुम्ही इथे बसलात आणि मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही तुमच्या गावातलं घर पहा, तर लगेच तुम्ही ते गावातलं घर तुमच्या डोळ्यासमोर येतं। तर ते कोण बघत असतं, तर ती बुद्धी बघत असते। ठीक आहे, तुम्ही तिथे जात नाही, तुमच्या आतमध्येच आहे त्याची मेमरी, ती मेमरी तुम्ही स्कॅन करता बुद्धीच्या आधारावर। तर ह्या ज्या फाईल आतमध्ये असतात ज्या आपल्या आतून उघडतात त्यांच्यावर अंकुश ठेवण्याचं काम बुद्धी करतं। जर मन हे ॲक्सेलरेटर आहे तर बुद्धी ब्रेक आहे। तर हा ब्रेक पॉवरफुल करणं महत्त्वाचं काम आहे। जर तुम्हाला भावनांवर नियंत्रण प्राप्त करायचं असेल तर ब्रेक तुमचा पॉवरफुल पाहिजे आणि ब्रेक पॉवरफुल योगामुळे येतो। म्हणून या राजयोगाला बुद्धियोग हे दुसरं नाव आहे। तर जसं बुद्धीमध्ये परमात्म्याच्या सगळ्या शक्ती प्राप्त होतात, जसं शास्त्रामध्ये असं वर्णन आहे की अर्जुनाने भरपूर शस्त्र स्वतःच्या भात्यामध्ये जमा केले, शिवाकडून शस्त्र प्राप्त केले। तर ही सगळी सांकेतिक भाषा आहे की जी व्यक्ती अर्जुनच्या अवस्थेत असते म्हणजे अर्जन करण्याच्या स्थितीमध्ये असते
तर परमात्म्याकडून मिळणारे सगळे अस्त्र, ज्याच्यामध्ये ब्रह्मास्त्र वर्णन आहे किंवा शिवाचं अस्त्र वर्णन आहे, तर हे सगळं त्याच्या भात्यामध्ये असतं. ते भाता कुठला नसून तो बुद्धिरूपी भाता आहे. तर जेव्हा बुद्धीमध्ये ज्ञान साठायला लागतं तर त्या बुद्धीला प्रज्ञान असं म्हणतात, प्रज्ञा नावाची बुद्धी. आणि ती बुद्धी मग अंकुश ठेवते तुमच्या भावनांवर. आणि जेव्हा तुम्हाला कळतं की मी आता ह्या भावनेत वाहत चाललेलो आहे, की मी निराशेच्या भावनेमध्ये आहे किंवा भीतीची भावना आहे किंवा क्रोधाची भावना आहे, ह्या नकारात्मक भावनेमध्ये मी आता ही घेऊन चालले आहे माझ्या, तर त्यावेळेला जर तुम्ही जागृत असाल तर तुमच्या बुद्धीमध्ये तर्कस जे बाण असतील ते बाण तुम्हाला तिथे थांबवतात आणि स्टॉप करतात. स्टॉप, घाबरायची आवश्यकता नाही आहे, परमात्मा तुमच्या बरोबर आहे. घाबरायची आवश्यकता नाही आहे, कारण तुमच्याकडून असं कोणतंही कर्म झालेलं नाही. आणि झालं जरी असेल तरी तुम्ही अटेन्शन ठेवतात, पुढच्या वेळेला तुमच्याकडून होणार नाही. हे ज्ञान ते बुद्धी समजवण्याचा प्रयत्न करते. आणि जेव्हा ही बुद्धी भावनांना समजवते तेव्हा त्या भावना शांत होतात. सुरुवातीला समजवण्याची अवस्था असते. तुमची जशी शक्ती असेल तुमच्यामध्ये, तुम्ही जेवढे शक्तिशाली योगी असाल तेवढा फुलस्टॉप लवकर लागतो. हा, तर तुमची बुद्धी जर अतिशय शक्तिशाली असेल, भावना आली स्टॉप, ती भावना तुम्हाला डिस्टर्ब नाही करणार. पण तुमचा किती साधना आहे, किती वर्षापासून तुम्ही करताय, किती मननचिंतन तुम्ही केलेलं आहे आणि तुमच्यामध्ये किती शक्ती जमा झालेल्या आहेत बुद्धीमध्ये, त्याच्या आधारावर तुम्ही ते संतुलन ठेवता. आणि ते संतुलन नॅचरली येतं, त्याच्यासाठी मेहनत करावी लागत नाही. मी जे तुला म्हणत होतं ती एक टेक्निक योगशास्त्रामध्ये सांगितलेली आहे की तुम्ही सर्वांनी इथे 2 डोळ्यांच्या मध्ये एक तराजूचा जो मधला काटा असतो ना तो बघायचा. तर डाव्या बाजूला आहे विवेक, उजव्या बाजूला आहे भावना. तर बघायचं तुम्ही भावनामय असाल तर तुमचा काटा उजव्या बाजूला जास्त चालला आहे की तुम्ही त्याला ऑर्डर करा मध्ये ये सेंटर, परत तो भावनेकडे परत आला सांगायचा बी स्टेबल, स्थिर राहा. आणि जर तुम्ही जास्त बुद्धिवादी तर्कवादी असाल तर डाव्या बाजूला तो जाईल, त्याला परत सांगायचं मध्ये ये. भावनेच्या पुरात वाहत नाही माणूस, भावनेच्या पुरात पण जास्त नाही, बुद्धीच्या तर्कामध्ये पण जास्त नाही. भावना चुकीची नाही आहे. भावना आपल्याला मशीन्सपासून वेगळी करते. जसा रोबो आहे, रोबो पण सगळं काम करतो, पण रोबोमध्ये आणि मनुष्यामध्ये फरक आहे की रोबोमध्ये भावना नाही आहे, मनुष्यामध्ये भावना आहे. आणि भावनेमुळे मनुष्याच्या जीवनाला किंमत आहे, अर्थ आहे. भावना नसेल तर आपण मशीन होऊन जातो. म्हणून भावना चुकीच्या नाही, फक्त ती भावनेची ऊर्जा सकारात्मक असली पाहिजे, ज्याच्यामुळे आपला आणि दुसऱ्यांचा फायदा झाला पाहिजे, म्हणजे ते पॉझिटिव्ह एनर्जीमध्ये गेले पाहिजे. तर इथे आपण ज्या भावना म्हणतोय, भीतीची भावना, रागाची भावना, क्रोधाची भावना, निराशेची भावना, ही भावना निगेटिव्ह भावना आहे. म्हणा ह्या भावनेमुळे आपलं पण नुकसान होतं आणि आपल्या चारी बाजूला नकारात्मक ऊर्जा पसरते. तर त्या भावनेला आपल्याला फक्त सकारात्मक करायचं आहे. त्यामुळे योगा काय करतं, ह्याच भावनेना, नकारात्मक भावनेना सकारात्मक भावनेमध्ये घेऊन जाते. आणि ते संतुलन आपल्यामध्ये आलं की मग केव्हा भावना वापरायची, केव्हा विवेक वापरायचा, ही परखण्याची शक्ती पण आपल्याला योगामुळे येते. खूप सुंदर सांगितलं तुम्ही. एक मागच्या सत्रामध्ये पण आणि आता पण आपण थोडं मेन्शन करत होतो की कुठेतरी आपल्या हातून चूक झाली तर ठीक आहे, चूक झाली, काही प्रॉब्लेम नाही, मी पुन्हा सुधारेल आणि आपण तिथे स्टॉप करू शकतो किंवा योगाने ही शक्ती जनरेट होते आपल्यामध्ये. पण इमिजिएटली स्टॉप सपोज नाही होत, कारण की खूप कालांतराची सवय आहे. जसं तुम्ही एक एक्झाम्पल दिलं होतं मागच्या एका सत्रामध्ये की 7 दिवसात 22 वर्षाची त्याची सवय गेली, कारण त्यांना कोणती तरी एक गोष्ट क्लिक झाली त्या माणसाला आणि त्याच्यामुळे ती गेली. सगळ्यांना असं होतं असं नाही आहे, काही जणांच्या चुका बऱ्याचदा रिपीट होतात. तर त्यांना थोडंसं कसं गाईडलाईन कराल किंवा म्हणजे ते गिल्टमध्ये जाणार नाही जेणेकरून. दिस इज व्हेरी कॉमन. तुम्ही जे म्हणताय सगळ्यांबद्दल असं होत नाही, ठीक आहे, अशा केसेस होतात पण त्या तेवढ्या कॉमन नाही. मेजॉरिटी लोकांमध्ये चुका एकदम कमी होत नाही, ठीक आहे. कदाचित माझ्याकडे पॅथॉलॉजिकल केसेस येत असतील, अतिशय फार डीप रूटेड केसेस असतात आम्ही यांना म्हणतो, त्या बदलायला वेळ लागतो. जसं आमच्याकडे व्यसनाचे एवढे लोक येतात की वर्षानुवर्ष ते करतायत, मध्ये सोडतात, परत चालू करतात, परत सोडतात, परत चालू करतात. तर इथे थोडं आपल्याला शरीराबद्दल पण माहिती असणं गरजेचं आहे. मी उदाहरण देतो. आमच्याकडे अशी लोक आहेत जे येतात, जे सकाळी बायकोची शपथ घेतात, मुलांची शपथ घेतात
की आजपासून मी दारूला हात लावणार नाही, ज्याच्यामुळे माझा संसार खराब होत आहे, माझं नाव खराब होत आहे, अजिबात हात लावणार नाही. आज मी शपथ घेतो, तुमचा जीव गेला तरी चालेल पण दारूला हात नाही लावणार. दिवसभर खूप चांगली अवस्था असते, कामावर जातात आणि मुंबईला काय ट्रेनने प्रवास करतात, संध्याकाळी ते घरी येतात, जेव्हा स्टेशनला उतरतात 7-8 वाजलेले असते, त्यांची वेळ झालेली असते. एक रस्ता घराकडे जातो, एक रस्ता त्या दारूच्या दुकानाकडे जातं. दिवसभर शपथ घेतलेली असते, मुलांची बायकोची लक्षात असतं त्याच्या, बोलतो पण देऊ फोन करून घरी की मी आज काही झालं तरी करणार नाही, मेलो तरी बेहतर. पण ते 8 वाजले की आपोआप ते पाय घरी जायच्या वेळी त्या दुकानाकडे जातात आणि पुन्हा ते कर्म होतं. तर इथे आपल्याला समजायला पाहिजे की जेव्हा एवढं सगळं करून, म्हणजे ज्याच्याबरोबर तुम्हाला संसार करायचा, असं नाही की तुम्ही प्रेम नाही करत, तुमचं प्रेम आहे बायको मुलावर सगळ्यांवर, तुम्हाला तुमच्या इज्जतीची काळजी आहे, पण त्यावेळेला असं ते म्हणतात की कळतं पण वळत नाही, किंवा नकळत आम्हाला ते म्हणतात की आम्हाला कोणतरी खेचत असतं, तिथे खेचून घेऊन जातं. तर ही जी अवस्था येते ह्याला आम्ही केमिकल डिपेंडन्सी म्हणतो. तर इथे शरीराचं ज्ञान पाहिजे की याचा अर्थ की तुमच्या मेंदूमध्ये असं रासायनिक बदल घडलेले आहेत की तुम्ही नाही जरी ठरवलं तरी तुमच्याकडून ते होणार आहे. मग त्या ठिकाणी जिथे आपण आपल्या मनाने किंवा आपल्या विचारांनी बदलू शकत नाही, तिथे आपल्याला केमिकलचा आधार घेतला पाहिजे. म्हणजे हा निर्णय की कुठे आपण औषधांचा वापर करणं हे डॉक्टर ठरवतं. जसं आता तुम्हाला मी सांगितलं की हे तू चांगलं नाही केलंस, असं करायला नाही पाहिजे होतं, पुढच्या वेळेपासून अटेन्शन ठेव, तुम्ही लगेच रिअलाईज करणार आणि बदलाल. पण सगळ्यांना हे बदलणं जमत नाही. तर जेव्हा मी स्वतःला दुसऱ्यांच्या विचाराने की चांगल्या विचाराने बदलू शकत नाही, त्यावेळेला मला औषधांचा आधार घेतला पाहिजे, कारण ते केमिकल ट्रॅक झालेलं आहे ब्रेनमध्ये. मग त्यावेळेला थोडा सपोर्ट थोड्या वेळासाठी घेऊन आणि त्याच्याबरोबर काउन्सिलिंग कंबाईन केलं तर आपल्याला जास्त चांगले रिझल्ट मिळू शकतात. तेव्हा ते परिवर्तन घडून येतं. हा एक प्रकार झाला, हा मी ह्या केसतर्फे सांगितला. अशाच प्रकारे दुसऱ्या ज्या भीती असतात, जे तुम्ही 2-3 वेळा सांगितलं की कळतं त्या व्यक्तीला पण की घाबरलं नाही पाहिजे, माझा जीव जाणार नाही आहे, पण ती भीती आली की मग काहीच सुचत नाही. मग त्यावेळेला विचार जर काम करत नाही, जे आम्ही दिलेले असतात कमेंट्री आणि जे काउन्सिलिंग केलं ते काम नाही करत, मग त्यावेळेला अशा गोळ्या घ्याव्या लागतात ज्याला आम्ही ट्रँक्विलायझर्स म्हणतो, ज्या तुमच्या भीतीला कंट्रोल करतात. कारण ह्या भीती आणि नकारात्मक ज्या भावना आहेत ह्याच्या मागे पण काही केमिकल कारण असतं. जसं भीतीच्या मागे आम्ही बघतो की कॉर्टिसॉल नावाचं एक केमिकल आहे आणि ॲड्रेनालिन नावाचं केमिकल आहे, जे निसर्गाने आपल्याला दिलेलं आहे. तर ह्या केमिकल्सना शांत करणं गरजेचं असतं आणि गोळ्यांनी हे शांत होतात तात्पुरते. आणि त्याच्याबरोबर आपण हे विचार, म्हणजे गोळ्या आणि विचार या दोघांना कंबाईन केलं तर हळूहळू गोळ्या कमी करून मग विचारांनी आपण त्याच्यावर विषय प्राप्त करू शकतो. मग हळूहळू गोळ्यांची आवश्यकता लागत नाही. ते विचार तुमच्या मनामध्ये घोळवायचे असतात सकारात्मक, पॉझिटिव्ह. त्यावेळेला काय करायचं, जसं आम्ही डीप ब्रिदिंग करा जेव्हा भीती वाटते. डीप ब्रिदिंग केली, गहिरा श्वास घेतला तर भीती कमी होते, कारण ऑक्सिजन येतो तुमच्या शरीराला आणि तुमची मनाची अवस्था श्वासाबरोबर कनेक्टेड आहे. तर श्वास बदलला तर मनाची अवस्था बदलते. कारण भीतीमध्ये आपलं जे ब्रिदिंग असतं ते शॅलो असतो, आपण असा श्वास घेत असतो. पण त्यावेळेला फास्ट आणि शॅलो, म्हणजे वर श्वास घेण्यापेक्षा एक दीर्घ श्वास घेतला तर जो कॉन्फिडंट व्यक्ती असतो त्याचा श्वास दीर्घ असतो, डीप ब्रिदिंगमध्ये असतो, तुमची लगेच मनाची भावना बदलते. तर असे एक्सरसाइज, असे काही विचार आणि गोळ्या आम्ही त्यांना देतो. मग हळूहळू काय होतं की ह्या गोळ्या टेपर करायच्या असतात, मग हळूहळू कमी करून हे विचार त्याने घ्यायला लागले की मग गोळ्या पूर्णपणे बंद करून फक्त हे विचार, आणि हळूहळू तो ह्या नकारात्मक भावनांवर विजय प्राप्त करतो. खूप सुंदर सांगितलं ही गोष्ट तुम्ही, अगदी सोप्या आणि सरळ शब्दात. की गिल्ट येतं, एन्झायटी होते, बऱ्याचदा विचार म्हणजे चांगले विचार मिळून, काउन्सिलर मिळूनही ते विचार लगेच परिवर्तन होत नाही. पण ते विचार परिवर्तन करण्यासाठी 3 गोष्टी, जसं तुम्ही सांगितलं की थोड्या वेळ तुम्ही केमिकल सपोर्ट घेऊ शकता, म्हणजे मेडिसिनचा सपोर्ट घेऊ शकता, थोडे एक्सरसाइज करू शकता आणि प्लस चांगले विचार, हे तिन्ही जर तुम्ही कंटिन्युअस केले तर ते तुमचं, काही लोकांमध्ये हे थोडं बिलीफ सिस्टम असतं की मला टॅब्लेट्स घ्यायच्याच नाही आहेत,
म्हणजे हे बिलीफ सिस्टम त्यांचं खूप त्यांना घातक होतं, कारण बिलकुल स्वतःमध्ये इतकी शक्ती नसते की त्या विचारांना परिवर्तन करू शकतील. आणि बिलीफही असा आहे की गोळ्या घ्यायच्या नाही आहेत. तर मी माझ्या दर्शकांना सांगू इच्छिते की डॉक्टर सर आपल्यासमोर बसलेले आहेत आणि त्यांनी इतकं सरळ आणि सुंदर पद्धतीने सांगितलेलं आहे की घातक नाही आहे, त्याला सपोर्ट जरुरी आहे जेव्हा तुम्ही स्वतःच्या विचारांनी त्याला वरती उठू नाही शकत त्यावेळेस. तर याबद्दलही तुम्ही आम्हाला थोडंसं मेडिटेशन घ्या की विवेक आणि भावना तुम्ही इतके छान सांगितलेले आहेत, त्याचं बॅलन्स, तराजूचं तुम्ही उदाहरण दिलेलं आहे. तर कसं आपण मेडिटेशनमध्ये त्या विचारांना परत एकदा आपण रिपीट करूया. स्वतःला बिलकुल हलकं सोडायचं आहे. डोक्यापासून पायाच्या अंगठ्यापर्यंत संपूर्ण शरीर बिलकुल हलकं होत चाललेलं आहे. दोन्ही हात, दोन्ही पाय, छाती, पोट, पाठीच्या मांसपेशी, मानेच्या मांसपेशी, चेहऱ्यावरील मांसपेशी हलक्या होत चाललेल्या आहे. मला आता कळून चुकलं आहे की जेवढं मी हलकं सोडीन शरीराला तेवढं मला बरं वाटत जात आहे. मी आणखीन हलका होत आहे. शरीर बिलकुल हलकं होत चाललेलं आहे, शांत आणि रिलॅक्स. ध्यान 2 डोळ्यांच्या मध्ये जात आहे. 2 डोळ्यांच्या मध्ये मी स्वतःला एक दिव्य प्रकाश अनुभव करत आहे, एक अविनाशी प्रकाश जो या शरीराचा मालिक आहे, शरीरापेक्षा भिन्न आहे. हे शरीर भारी आहे, पण हा अविनाशी प्रकाश बिलकुल हलका आहे आणि मी बिलकुल हलकी आणि शांत स्वरूप आहे. शांतीचे सागर, सर्व शक्तिवान शिवबाबांची मी संतान आहे आणि शिवबाबांकडून माझ्याकडे शांतीचा प्रकाश येत आहे. हा शांतीचा प्रकाश माझ्या आतमध्ये प्रवेश करत आहे. शरीर आणि आत्म्यातील प्रत्येक पेशीपर्यंत हा प्रकाश पसरत आहे. माझं मन बिलकुल शांत झालेलं आहे. हा प्रकाश जसा माझ्या शरीरात पसरत आहे, शरीरातील प्रत्येक पेशींमध्ये जे टॉक्सिन्स आहेत, विषारी पदार्थ आहेत, ज्याच्यामुळे भीती वाटते, चिंता वाटते किंवा राग येतो, हे सर्व विषारी पदार्थ दूर होत चाललेले आहेत. माझ्या शरीरातील प्रत्येक पेशी स्वच्छ आणि पवित्र बनत चाललेले आहे. माझं हृदय शक्तिशाली होत आहे. हात आणि पायाच्या नसा, मांसपेशी शक्तिशाली होत चाललेल्या आहेत. मला खूप बरं वाटतंय. माझं मन आणि हृदय बिलकुल संतुलित झालेलं आहे. माझं मेंदू आणि हृदय संतुलित होऊन कार्य करत आहे. आय एम टोटली रिलॅक्स. शांत आहे आणि प्रसन्न आहे. माझी भीती निघून गेलेली आहे. माझी चिंता दूर झालेली आहे. मला स्वतःबद्दल खूप बरं वाटतंय. माझं शरीर शांत, रिलॅक्स आहे. मन देखील शांत, रिलॅक्स आणि शक्तिशाली आहे. आयुष्यामध्ये कुठलीही परिस्थिती आली तरी मी त्याचा धैर्यतेने सामना करू शकतो, असा आत्मविश्वास माझ्यामध्ये जागृत होत आहे. माझ्याकडून चूक झाली तरी मी स्वतःला स्वीकार करायला तयार आहे आणि माझ्या कर्मावर संपूर्ण अटेन्शन आहे. मला खूप बरं वाटतंय, कारण सर्व शक्तिवान परमात्म्याचा आशीर्वाद नेहमी माझ्या बरोबर आहे आणि प्रत्येक क्षणाला तो माझा मार्ग मला दाखवत आहे. माझा विजय निश्चित आहे. माझ्यामध्ये हळूहळू श्रेष्ठ परिवर्तन होत आहे, ह्याचा मला आनंद होत आहे. दिवसेंदिवस मी विजयी बनत चाललेलो आहे. दिवसेंदिवस मी स्वस्थ अनुभव करत आहे. बिलकुल शांत आहे, आत्मविश्वासाने भरपूर आहे. ओम शांती शांती शांती. ओम शांती.
खूप खूप आभार तुमचे आजच्या या तुमच्या अनमोल मार्गदर्शनाबद्दल. नमस्कार. नमस्कार. मित्रांनो, बऱ्याचदा आपण खूप प्रयत्न करतो की ही चूक माझ्या हातून पुन्हा न व्हायला पाहिजे, परंतु बऱ्याचदा आपण त्या चुका रिपीट करतो. तरीही आत्मग्लानीमध्ये न जाता एकदा रिअलाईज करून आपण त्याला परिवर्तन करू शकतो. आणि त्यावेळेस जेव्हा आपल्याला वाटतं की मी याच्यातून नाही निघू शकत, आपण एका चांगल्या डॉक्टरांचा सल्ला घेऊ शकतो, मेडिकल असिस्टंट घेऊ शकतो, बरोबर चांगले एक्झरसाईज, चांगले विचार, काउन्सिलर्स ह्या सगळ्यांचा आपण आधार घेऊन आपण त्याच्यातून निश्चित बाहेर निघू शकतो. आजची ही आपली संजीवनी आहे. डॉक्टरांनी आपल्याला खूप सुंदर ही संजीवनी दिली आहे. तर आपण पुन्हा एका नवीन विषयाबरोबर पुन्हा भेटूयात. तुमचे काही मनोगत असतील, काही अभिप्राय असतील, तुमचे काही प्रश्न असतील, समस्या असतील, आम्हाला जरूर कळवा. तोपर्यंत मला रजा द्या. नमस्कार.